जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एमसीक्यूची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. कोणत्या राज्याने अन्नपूर्णा भंडार योजना सुरू करण्याची घोषणा केली? तर जी अन्नपूर्णा भंडार योजना आहे ही पश्चिम बंगाल या राज्याद्वारे सुरू करण्यात येत आहे. मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये आता भाजपचं शासन आलं असून भाजपने आता अन्नपूर्णा भंडार योजना सुरू करण्याची घोषणा केली. ही योजना 1 जून 2026 पासून लागू असेल व या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 3,000 रुपये भेटणार आहेत. सध्याच्या माहितीनुसार या योजनेसाठी 25 ते 60 वयोगटातील महिला पात्र असतील. मित्रांनो, ज्यावेळेस ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होत्या त्यावेळेस त्यांच्याद्वारे लक्ष्मी भंडार ही योजना पश्चिम बंगालमध्ये राबवण्यात येत होती व या अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळत आणि अनुसूचित जाती व अंध प्रवर्गातील लाभार्थ्यांना दरमहा 1,700 रुपये दिले जात. पण आता या सुवेंदू सरकारने या रकमेत वाढ करून ही दरमहा रक्कम 3,000 रुपये इतकी केली आहे. पश्चिम बंगाल अशी योजना सुरू करणार काही पहिलं राज्य नाही. याआधी सुद्धा महिलांना खुश करण्यासाठी इतर राज्यात सुद्धा अशा योजना राबवण्यात येत आहेत. त्या योजना सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात येते. मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री लाडली बहना योजना, कर्नाटक राज्यात गृहलक्ष्मी योजना, हरियाणामध्ये लाडो लक्ष्मी योजना, दिल्लीमध्ये महिला समृद्धी योजना, ओडिशामध्ये सुभद्रा, छत्तीसगडमध्ये महतारी वंदन योजना, तमिळनाडू राज्यात कलाईगर मगलीर उरिमाई तित्तम ही योजना राबवण्यात येते. झारखंड राज्याद्वारे मुख्यमंत्री मैया सन्मान योजना राबवण्यात येते. आसाम राज्यात अरुणोदय योजना, तर हिमाचल प्रदेश राज्यात इंदिरा गांधी प्यारी बहना योजना राबवण्यात येते. नेक्स्ट क्वेश्चन. कॅनेडियन अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे फेलो म्हणून निवड झालेले पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण आहेत? तर आता कॅनेडियन अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे फेलो म्हणून निवड झालेले पहिले भारतीय शास्त्रज्ञ हे प्राध्यापक गणपती यादव ठरले आहेत. प्राध्यापक गणपती यादव यांना त्यांच्या विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अमूल्य आणि उत्कृष्ट योगदानासाठी ही फेलोशिप मिळाली आहे. मित्रांनो, प्राध्यापक गणपती यादव यांना 2016 साली पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. ते सध्या इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कॅनेडियन अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे फेलो म्हणून निवड झालेले प्राध्यापक गणपती यादव हे पहिले भारतीय शास्त्रज्ञ ठरले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. 2025-26च्या ला लिगा फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले? तर ही जी ला लिगा स्पर्धा आहे या स्पर्धेचं विजेतेपद बार्सिलोना या क्लबनं पटकावलं आहे. मित्रांनो, अंतिम सामन्यात बार्सिलोनाने रिअल माद्रिदला 2-0 असा हरून तब्बल 29व्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. ही या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर ला लिगा स्पर्धेची ही एकूण 95वी आवृत्ती होती व या स्पर्धेचं आयोजन स्पेन या देशाद्वारे केलं जातं. पुढील प्रश्न. भारताच्या पहिल्या एकात्मिक कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज या क्षेत्रीय प्रयोगशाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच भारताच्या पहिल्या एकात्मिक कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज या क्षेत्रीय प्रयोगशाळेचं उद्घाटन मुंबईमध्ये करण्यात आलं. मुंबईमध्ये याचं उद्घाटन कोणी केलं? तर याचं उद्घाटन 11 मे रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईतील IIT मुंबई या संस्थेत ही प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. ही जी प्रयोगशाळा आहे याची निर्मिती कोणी केली? तर IIT बॉम्बेच्या साइन या इन्क्युबेशन केंद्राद्वारे विकसित झालेल्या ऊर्जा सी या स्टार्टअपच्या मदतीने ही प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. पुढील प्रश्न. भारतातील पहिले लो इमिशन झोन कोणत्या शहरात स्थापन करण्यात येत आहे? तर आता भारतातील पहिले लो इमिशन झोन हे पुणे या शहरात स्थापन करण्यात येत आहे. पुण्यामध्ये हा झोन शिवाजीनगर परिसरात स्थापन करण्यात येत असून याचा उद्देश काय? तर शहरी भागांमधील वाढते वायू प्रदूषण नियंत्रणात आणणे आणि हवेची गुणवत्ता सुधारणे हा याचा उद्देश आहे. या झोनचा विकास
पुणे महानगरपालिका ITDP इंडियाच्या सहकार्याने करत आहे? याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्यात, त्या आपण एकदा रिवाईज करून घेऊया. देशातील पहिले बासमती सेंद्रिय प्रशिक्षण केंद्र हे उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलं. गिग कामगारांसाठी तक्रार निवारण प्रणाली सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य हे कर्नाटक आहे. भारताची पहिली व्यावसायिक सीप्लेन सेवा लक्षद्वीपमध्ये सुरू करण्यात आली. देशातील पहिली कागदविरहित राज्य न्यायव्यवस्था असलेलं राज्य हे सिक्कीम आहे. पहिले मोती उत्पादन क्लस्टर हे झारखंडमध्ये स्थापन करण्यात आलं. तर भारताची पहिली अर्बन टेस्ट बेड आणि एरोसोल वेधशाळा हे तामिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई येथे स्थापन करण्यात आली आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. जगातील दुसरा सर्वात तरुण ग्रँड मास्टर कोण बनला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच फौस्तिनो ओरो हा आता जगातील दुसरा सर्वात तरुण ग्रँड मास्टर बनला आहे. फौस्तिनो ओरो हा अर्जेंटिना या देशाचा बुद्धिबळपटू असून त्याने आता 12 वर्षे 6 महिने आणि 26 दिवस इतक्या वयात ग्रँड मास्टर हा किताब पटकावला आहे व असा करणारा तो जगातील दुसरा सर्वात तरुण ग्रँड मास्टर ठरला. अजूनही पहिल्या क्रमांकावर कोण आहेत? तर अमेरिकेचे अभिमन्यू मिश्रा हे यात पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 12 वर्षे 4 महिने 25 दिवसाचा असताना हा ग्रँड मास्टर किताब पटकावला होता व ते जगातील सर्वात तरुण ग्रँड मास्टर आहेत. त्यांच्यानंतर आता अर्जेंटिनाचे फौस्तिनो ओरो हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पुढील प्रश्न. सेबीने AIF योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी प्रस्तावित केलेल्या यंत्रणेचं नाव काय? तर आता सेबीने गरुडा ही यंत्रणा प्रस्तावित केली आहे. मित्रांनो, या यंत्रणेचा मुख्य उद्देश भारतातील AIF क्षेत्रात निधी उभारणी सुलभ करणे आणि व्यवसाय सुलभता सुधारणे हा आहे. सध्या AIF योजना सुरू करण्यासाठी प्लेसमेंट मेमोरँडम दाखल केल्यानंतर 30 दिवस वाट पाहावी लागते. पण आता या गरुडा यंत्रणेमुळे हा कालावधी 30 दिवसावरून अवघ्या 10 दिवसावर येणार आहे. लक्षात ठेवा, गरुडा ही योजना सेबीद्वारे सुरू करण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पनामातील भारताच्या राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता पनामातील भारताच्या नवीन राजदूत म्हणून प्रतिभा पारकर यांची नियुक्ती करण्यात आली. प्रतिभा पारकर या 2000च्या तुकडीच्या परराष्ट्र सेवा अधिकारी असून त्या आता पनामात भारताच्या राजदूत म्हणून कार्य करतील. यापूर्वी त्यांनी अंगोलामध्ये भारताच्या राजदूत म्हणून काम पाहिलेलं आहे. आता हा प्रश्न पहा. माल अँडरसन यांचे नुकतेच वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या देशाचे टेनिसपटू होते? तर मित्रांनो, माल अँडरसन हे ऑस्ट्रेलिया या देशाचे टेनिसपटू होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 3 प्रमुख दुहेरी विजेतेपद पटकावलेले आहेत. तसेच 2दा डेव्हिस कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचं त्यांनी प्रतिनिधित्व देखील केलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस आहे हा दरवर्षी 15 मे रोजी साजरा केला जातो व हा दिवस साजरा करण्याची घोषणा 1993 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने केली होती व तेव्हापासून हा दिवस 15 मे रोजी साजरा करण्यात येत आहे. यंदाची या दिनाची थीम काय? तर फॅमिलीज इनइक्वॅलिटीज अँड चाइल्ड वेलबिंग्स अशी या वेळच्या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. ओमानमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता ओमानमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून प्रशांत पिसे यांची नियुक्ती करण्यात आली. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. देशातील पहिल्या कार्यान्वित PM मित्र मेगा टेक्सटाईल पार्कचं उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.